नमस्कार, प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टोमॅटो राईस। टोमॅटो राईस म्हणजे टोमॅटो भात। तर चला तर आपण टोमॅटो राईस कसा बनवायचा ते बघूया। आता मी 2 चमचे इथे तेल टाकले। आता तेल चांगलं गरम झालं की आपण टाकणार आहोत खडा मसाला। तेल गरम झाले, आता आपण टाकूया जिरं। आपलं जिरं तडतडलं की आपण टाकूया दालचिनी। एक दालचिनी टाकते, 2 वेलच्या, 2-3 लवंग आणि एक मसाला वेलची, 2 तेजपत्ते। आता हे चांगलं तडतडलं, थोडंसं याला स्वाद याचा सुटला की आपण टाकूया। आता आपल्याला तडलं, आता आपण याच्यात टाकूया कांदा। तर मी एक कांदा टाकलाय मोठा चिरून, याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। मस्त या कांद्याला लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता आपला कांदा थोडासा गुलाबी कलर व्हायला लागलाय, सॉरी लालसर असा। तर आता याच्यात टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा। याच्यात टाकूया आपण टोमॅटो। हे 3 टोमॅटो आहेत, मी बारीक चिरून घेतले। याच्यात टाकूया आपण 1 चमचा नमक, थोडीशी हळदी, मिक्स करून घेऊया। टोमॅटो गळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया चांगलं। आपला टोमॅटो चांगला गळला आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया धण्याची पावडर, आणि 1 चमचा लाल एव्हरेस्टचं तिखट, 1 ते 1.5 चमचा। ठीक आहे। आता त्याच्यातच टाकूया आपण थोडंसं जिरे पावडर। आणि जो आपण राईस धुतला होता, हा बघू शकता तुम्ही, हा आंबेमोहर तांदूळ आहे। हा बारीक आंबेमोहर तांदूळ आहे। याला मी 10 मिनिटं स्वच्छ धुवून ठेवलं होतं। हे बघा, हा मोजल तर 1/2 किलो आहे। तर मी हा पण इथे घालते। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता टोमॅटो राईस बनवायचा, तर आपण मोठे मोठे तुकडे पण टाकले होते। आणि हे 3 टोमॅटो आहेत, हे मी मिक्सरला फिरून घेतले, हे सुद्धा टाकूया। 3 टोमॅटो मी मिक्सरला बारीक फिरून घेतले होते, मिक्सरला लावून घेतले होते। आता हे पण आपण याच्यात टाकले। आता हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकूया। आता हे सगळं चांगलं मिक्स झालंय। आणि तिकडे मी गरम करायला पाणी ठेवलं होतं, हे पाणी याच्यात टाकून घेऊया। आता मोठा 1 ग्लास म्हणजे 1/2 किलो तांदूळ, मोठा 1 ग्लास घेतला होता तांदूळ, म्हणजेच 1/2 किलो। ठीक आहे। आता मी हे गरम पाणी ठेवलेलं, त्याच्यात दुप्पट पाणी ठेवलेलं मी। आता आपण याला झाकण लावून शिजवून घेऊया। आता आपण याला चांगलं शिजवून घेऊया। ठीक आहे। आता पाण्याला उकळी आली आपल्या तांदळाला। आता आपण याला झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिटं वाट बघूया। बघूया आपला भात कितपत झालाय तो। आता तुम्ही बघू शकता, आपल्या भाताला अजून थोडंसं पाणी आहे। आणि आता 8 मिनिटं पूर्ण झालेले। आपण या मातीच्या भांड्यात लावलेला आहे हा भात। याला 8 मिनिटं पूर्ण झालेले, अजून याला 5-6 मिनिटं लागतील। तर आपल्याला आपण याला दम द्यायला ठेवूया। अजून थोडंसं याच्यात पाणी आहे। ठीक आहे।
चला तर आता आपण बघूया आपला भात झालाय का. आता 15 मिनिटं पूर्ण होऊन गेलेत, 15 ते 16-17 मिनिटं झालेत. आणि बघू शकता आपला भात एकदम मस्त असा झालेला आहे. हे बघा, आणि पेरून घेऊया. अशा प्रकारे आपला टोमॅटो राईस बनून रेडी. आता मी एका प्लेट मध्ये हा सगळा भात काढून घेते. आपण मस्त कोथिंबीर, इथे मस्त लोणचं, दही. टोमॅटो राईस करताना तर मी ह्या अर्धा पाव किलो तांदळाला बरोबर 5 ते 6 टोमॅटो लागले. 3 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आणि 3 टोमॅटो मी मिक्सरला लावले. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यात कलर पण टाकू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे मी आंबे मोहरचा हा भात केलाय, म्हणून हा असा लांब नाहीये. तुम्ही बासमतीचा हा भात करू शकता. बासमतीचा भात केला तर तो असा लांबसड होतो आणि दिसायलाही छान होतो. पण जर आंबे मोहरचा भात केला तर तो खायला एकदम अप्रतिम लागतो. म्हणून मी माझ्या घरात आंबे मोहर तांदूळ बासमती नव्हते, म्हणून मी आंबे मोहरचा भात केला. असा हा आपला भन्नाट टोमॅटो राईस बनून तयार आहे. आणि हे मी घरी बनवलेलं, तुम्हाला ही रेसिपी पण मी दाखवली होती माझ्या व्हिडिओमधून, लोणच्याची 5 किलो लोणच्याची. तर अशा प्रकारे हे माझं भन्नाट असं लोणचं पण तयार आहे, घरच्या घरी करून ठेवलेले खूप वर्ष. तर मग अशा प्रकारे आपला टोमॅटो राईस बनून तयार आहे. आणि हे दही सुद्धा आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून पोटाला गारावा लागणारा हा टोमॅटो राईस, दही, काकडीचं कोथिंबीर, अशा प्रकारे हा आजचा मी बेत तयार केलेला. जर तुम्हाला माझा टोमॅटो राईसचा भात आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.